गीतेश जितेश नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय तो गीतेश लाड. 6 चेंडू 36 धावसंख्या विजयासाठी. समोर समीर वेंगुर्लेकर. फुलटॉसचा चेंडू आणि त्यात नो चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे काय घडतंय मैदानात. 79 धावसंख्या स्कोरबोर्ड लागतायत आणि आमचे स्कोरर सांगतायत उरलेले 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. नक्कीच काय होईल 6 चेंडू मध्ये. एक मोठी घोडचूक पाहायला मिळते गोलंदाजाकडून. गोलंदाज केतन आगलावे होते पण त्यांना का त्यांच्यावर विश्वास नाही दाखवला, एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 29 धावसंख्या. येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल म्हणजे समीर नक्कीच आक्रमण करायला जाईल. 21 चेंडू आणि 38 या धावसंख्येवर खेळतोय तो समीर वेंगुर्लेकर. 6 चेंडू आणि 29 धावसंख्या विजयासाठी. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. येणारे 6 चेंडू. हा चेंडू फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू पाहायला मिळतो आणि त्यात षटकार. काय घडतंय पाहायला मिळतंय मैदानात. उरलेले 6 चेंडू आणि 22 धावसंख्या विजयासाठी. 6 चेंडू आणि 22 धावसंख्या. अरे ते करतो तुम्ही विजय रिव्ह्यू घेतला ना, रिव्ह्यू घेतला रे. पाच 9 चेंडू आहे. 6 चेंडू 22 धावसंख्या विजय. नो चेंडू आहे. दोन दोन झाले चेक केलेला आहे. नो चेंडू आहे. 6 चेंडू आणि 22 धावसंख्या विजयासाठी. नो चेंडू आहे. बॉडी लाईन दोन्ही चेक करा. 1 मिनिट चेक करतोय. दुसरा बॉडी लाईन पहिला पण चेक केलं जातंय. थोडं थांबा. बॉलर चेंज. दोन्ही बॉडीवरचे चेंडू होते. चेक केलं गेलं आहे. फ्रेश बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 22 धावसंख्या. पहिलं होतं तोंडार बहुत सारखं लाईव्ह. काय घडतंय, काय बिघडतं पाहायला मिळते सामन्यामध्ये. एकदा वाटलं होतं की 6 चेंडू 36 धावा खूप कठीण जाईल. त्यानंतर 2 नो चेंडू. समीर 22 चेंडू आणि 44 या धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडू आणि 22 धावसंख्या. आणि जसा प्रश्नचिन्ह पडला होता की केतन आगलावेला का नाही बोलवलं गेलं, तो केतन आगलावे पाहायला मिळतोय. संकट मोचक ठरेल काय वडाच्या पाठ संघाकडून. 6 चेंडू आणि 22 धावसंख्या. समोर समीर वेंगुर्लेकर 22 चेंडू मध्ये 44 धावसंख्येची खेळी करतोय. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. काय पाहायला मिळतंय. पहिल्या 2 चेंडू दोन्ही नो चेंडू आणि हा असेल चेंडू फ्री हिटचा चेंडू कारण नो चेंडू होता. 6 चेंडू 22 धावसंख्या विजयासाठी. बॉलर चेंज झालं.
बॉलर चेंज होतोय. केतन आगलावे पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम मांडगाव, ज्याची आपण वाट पाहत होता. प्रश्नचिन्ह पडलं होता. संकटमोचक ठरेल का संघाकडून? 6 चेंडू 22 धावसंख्या. मोठा फटका. चेंडू जातोय लांब 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 आणि खूपच लांब. म्हणजे समीर वेंगुर्लेकर याची अर्धशतकी खेळी पाहायला मिळते. समीर वेंगुर्लेकर, प्रेक्षकांचं बॅट ढकून अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद समीर. सुरेख खेळी. म्हणजे स्पर्धेचं 12वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू 16 धावसंख्या विजयासाठी. 6 चेंडू मध्ये 36 धावसंख्येची गरज होती. पाहायला गेलं तर नवीन गोलंदाज होता, प्रेशर होता. 2 नो चेंडू पाहायला मिळाले. दोन्ही नो चेंडूवर 2 मोठे फटके, षटकार पाहायला. आणि 13वी हाफ सेंचुरी या स्पर्धेची पाहायला मिळते समीर वेंगुर्लेकर याच्या माध्यमातून. पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 4 आणि आजच्या दिवशी आतापर्यंत 3 पाहायला मिळत आहेत. 4 इनिंग मध्ये 3 अर्धशतक. सुरेख 13वा अर्धशतक स्पर्धेचं पाहायला मिळतंय. 5 चेंडू 16 धावसंख्या. केतन आगलावे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. काय होईल येणारे 5 चेंडू? रणनीती बदलावी लागेल. यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतोय संघाचा आयकॉन दर्शन बांदेकर. नक्कीच काय करू शकतील दर्शन बांदेकर? कशा प्रकारची रणनीती असेल? पुन्हा एकदा बॅकफुट पण. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. 10. काय घडलंय क्रिकेट मध्ये? काय घडतंय? 6 चेंडू मध्ये 36 धावसंख्या होत्या आणि आता 4 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज. कारण म्हणजे त्याचं समीर वेंगुर्लेकर. 7 षटकार. आणि ह्या मैदानाचा इतिहासाचा विचार केला असता तर 7 चेंडूत 7 षटकार पण ठोकले गेलेले आहेत. तो पराक्रम मानस सारंग याने केलेला आहे. आणि 2 चेंडू मध्ये 4 षटकार पाहिले आपण. त्या 2 नो चेंडू होते. म्हणजे 4 चेंडू आणि 10 धावसंख्या. काय पाहतोय? 6 चेंडू मध्ये 36 धावसंख्येची गरज होती आणि 4 चेंडू शिल्लक आणि 10 धावसंख्येची गरज. समीर वेंगुर्लेकर बहरदार फलंदाजी करतोय. जसं म्हटलं होतं की सध्याच्या हंगामात बहरतोय. 4 चेंडू 10 धावसंख्या. जर एक जर निर्धाव चेंडू आला तर नक्कीच मजा येईल सामन्यामध्ये. केपी हसतोय. प्रेक्षक पाहतात एक चुरशीचा सामना होऊन दे. नक्कीच खाली राहिलेला चेंडू थ्रो कशा प्रकारचा असेल? स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल समीरचा. आणि इथं मात्र काय घडतंय? अक्षय मांजरेकर धावचीत होतोय आणि समीर वेंगुर्लेकर नॉन स्ट्राईकला राहतोय. 3 चेंडू आणि 9 धावसंख्या. आणि इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय मळगाव संघाकडून. आणि कोण? तेजस चौलेकर. पियुषच्या जागेवर तेजस चौलेकर पाहायला मिळतोय. भारदार शरीरष्ट असलेला खेळाडू. 3 चेंडू 9 धावसंख्या. सुंदर सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना दुपारच्या सत्रात. काय थ्रो पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. परफेक्ट थ्रो होता विकेट किपर जवळ. सुरेख. कारण जे पाहिजे होतं तेच घडलं. समीर आता नॉन स्ट्राईकला राहील. 3 चेंडू 9 धावसंख्या विजयासाठी. 3 चेंडू 9 धावसंख्या. नवीन फलंदाज स्ट्राईकवर तेजस जवलेकर पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय. केतन आगलावे कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. रणनीती आखली जाते दोन्ही संघांकडून. दर्शन बांदेकर संघाचा आयकॉन, संघाचा कर्णधार. केतन आगलावे गोलंदाजी मार्कवर. सामना वाचवेल का? 3 चेंडू 9 धावसंख्या विजयासाठी. 3 चेंडू आणि 9 धावसंख्या. समीर वेंगुर्लेकर नॉन स्ट्राईकला राहतोय. जी रणनीती होती ती सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. सामना कुठे होता? 6 चेंडू मध्ये 36 धावसंख्या. त्यानंतर 4 चेंडू मध्ये 10 धावसंख्या. आणि आता 3 चेंडू आणि 9 धावसंख्या. आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. पुन्हा एकदा
सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आणि समीर वेंगुर्लेकर स्ट्राईक वर जातोय. उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आणि 100 धावसंख्या स्कोर बुक वर लागतायत. 108 धावसंख्येचा पाठलाग करत होतोय आणि जर हा सामना टाय झाला हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. प्रेक्षक आहेत बरेच 4 दिवसापासून वाट पाहतात की एखादा सुपर ओव्हरचा सामना होऊन जाऊन दे. होईल का? 2 चेंडू 8 धावसंख्या विजयासाठी. 2 चेंडू 8 धावसंख्या 8 धावसंख्या 2 चेंडू समोर केतन आगलावे सामना विजयी करून देईल का वडाच्या पाठ संघाला. जे प्रेक्षक रस्त्यावर आहेत ना ते नक्कीच वाट पाहतात की सामना टाय होऊ दे. 4थ्या दिवसात या स्पर्धेमध्ये अजूनही एकही सामना टाय झालेला नाही आहे. 2 चेंडू 8 धावसंख्या केतन आगलावे गोलंदाजी मार्कवर समीर वेंगुर्लेकर समोर. इथे मात्र काय चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या गतीचा चेंडू बीट करतोय समीरला आणि आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावसंख्या. जर 1 चेंडू आणि 8 धावसंख्या सामना कुठे होता. 6 चेंडू आणि 36 धावसंख्या 4 चेंडू मध्ये 10 धावसंख्या पाहिजे होता आणि आता 1 चेंडू आणि 8 धावसंख्या. जर केतनने नीट जर 1 चेंडू जर टाकला तर नक्कीच वडाचा पाठ संघ विजयी होईल. काय घडेल. प्रेशर असेल का. प्रेशर आहे. सुपर ओव्हर होईल का. कारण 1 चेंडू 8 धावसंख्या केतनला गगवली गोलंदाजी मध्ये आणि इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र जिथे वाटलं होतं की मळगाव संघ विजयी होतोय परंतु केतन आगलावेची गोलंदाजी आणि विजय प्राप्त करून देतोय वडाच्या पाठ संघाला. सुरेख गोलंदाजी धोनी केतन आगलावे मॅन फ्रॉम माणगाव काय गोलंदाजी केली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय योगेश तामाणेकर. हॅलो हॅलो हॅलो. या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो योगेश सरमळकर. 40 धावा 2 षटकांमध्ये फक्त 18 धावा. सुरेख अशी खेळी. समीर यांचा चांगला प्रयत्न होता. वन साइड प्रयत्न केला. 6 मध्ये 36 धावांची आवश्यकता असताना सुद्धा मॅच मात्र क्लोज आली होती. पहिल्या 2 चेंडूवर त्यात 2 नो बॉल सुद्धा होते म्हणजे तब्बल 4 षटकार खेचले गेले होते. 26 धावा आल्या होत्या. 4 चेंडूमध्ये 10 धावा असताना मात्र चांगली गोलंदाजी केतन यांची आणि त्यामुळे सामना विन होतोय तो म्हणजे शांतादुर्गा वॉरियर्स संघ. हार्ड लक आनंदी स्पोर्ट्स मडगाव. मात्र अजूनही संधी आहे. दरम्यान विनंती असेल शांतादुर्गा वॉरियर्स वाड्याचा पाठ संघ कर्णधार आणि त्रिमूर्ती माणगाव संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या लगेच आपला सामना होईल आणि महत्वाची अशी सूचना जो संघ हा सामना जिंकेल त्रिमूर्ती माणगाव वर्सेस शांतादुर्गा वॉरियर्स वाड्याचा पाठ त्या संघाचा उद्या सामना पहिला असेल क्वार्टर फायनलचा. याची नोंद घ्यायची आहे. लॉट्स आधी डिस्प्ले केले आहेत. कोणासाठी ऍडजस्ट केले जाणार नाही. जो संघ हा सामना जिंकेल त्याचा पहिला क्वार्टर फायनलचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान दोन्ही संघ खेळाडू जरा इथे थांबायचे आहे. फोटोशूट आहे.